आज मी दाखवणार आहे टोमॅटो शेव चिवडा. अरे वा. म्हणजे आपण टोमॅटोच्या फ्लेवरची शेव करतोय आणि परत त्याला थोडंसं एक चटपटीत बनवण्यासाठी वरून तडका देतोय. क्या बात आहे. तर चला आता अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तुला ही आवड कशी, म्हणजे मुळातच पहिल्यापासून तुला कुकिंगची आवड आहे का, कसं काय तू ह्या प्रवासाकडे अशी आलीस? खरं तर कुकिंगची आवड म्हणजे असं लहानपणी उलट मी आईला म्हणायचे की मी नाही ते कुकिंग वगैरे करणार. ऍक्च्युली खरंच हे असं होतं आणि परत मग आईला बघत बघत मी स्वयंपाक शिकले. तर माझ्या आईला खरंच आम्ही अशा परिस्थितीत राहिलो होतो की आईला असं वेळच नव्हतं की बाबा बस आणि माझ्यापाशी बसून मी हे शिकवते. आई फक्त म्हणायची की मला बघ मी काय करते. आणि मग आईला बघत बघत स्वयंपाक शिकले. पण खरी आवड कधी निर्माण झाली सांगते की माझं लग्न झालं. माझा नवरा डिफेन्समध्ये होता त्यामुळे आम्ही दोघंच तिकडे. अगदी लग्न झालं की 8व्या दिवशी आम्ही असं की एकटंच आता सगळं मला करायचंय. आणि त्यावेळी मग ज्यावेळी मी करायला गेले फक्त बेसिक स्वयंपाक यायचा. पण वाटतं ना आपल्याकडे आता एवढा मोठा वेळ शिल्लक आहे तर काहीतरी नवीन नवीन ट्राय करावं. मग टीव्ही मध्ये बघ, पुस्तकं वाच. त्यावेळी युट्यूब नव्हतं किंवा मला माहिती नव्हतं 2010 मध्ये. आणि मग वेगवेगळे प्रयत्न करत गेले आणि ते जमायला लागलं मला. सो मला कुठेतरी अप्रिसिएशन मिळालं, नवऱ्याकडनं कौतुक झाल्यावर अरे कोणाला नकोय. आणि मग वाटायला लागले की हां मला हे पण शिकायचंय किंवा मला याच्यामध्ये आता मला कौतुक मिळतं तर मी आता वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणार. बरोबर. आणि करत गेले आणि मला जमायला लागलं. गुड. आता आपण हे किती घेणार आहोत बेसन? आता आपल्याला 2 कप बेसन घ्यायचं. बरोबर. आणि म्हणजे हा मग जो आपले हे मेजरमेंट कपचे मोठा कप आहे तो घेतलेला आहे. म्हणजे ते 2 कप, कारण हे बरोबर एक्झॅक्ट मेजरमेंट लागतंच आपल्याला, कारण त्याशिवाय हे पदार्थ छान होत नाहीत. दिवाळीचे पदार्थाला प्रमाण अगदी व्यवस्थित पाहिजे. पण आपण दिवाळी थोडी उत्साहात करतो, आपल्याला वाटतं की सगळं स्पेशल व्हावं, त्यामुळं प्रमाण व्यवस्थित. आणि त्यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 टेबलस्पून तांदळाची पिठी घालायची. म्हणजे तांदळाची पिठी घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे, पण त्याने छान शेव कुरकुरीत होते. म्हणजे इथे ही इकडे टीप पण मिळालेली आहे ना की ह्याच्यामध्ये तांदळाची पिठी घातल्यामुळे शेव कुरकुरीत होणार आहे. थोडासा ओवा घालायचा, पाव ते अर्धा चमचा. मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे जसं आवडतं तसं. इथं मी 1-1.5 चमचा मिरची पावडर घालते आणि चवीपुरतं मीठ. त्याला मिसळायचंय. आणि आता शेव छान अशी कुरकुरीत व्हावी, म्हणजे एकदम अशी छान खुसखुशीत व्हावी म्हणून तेलाचं मोहन. तर ह्याच्यात आपल्याला तेल किती घालायचं आहे? 1-2 चमचे, 2 किंवा 3 चमचे, पण फार नाही, जास्त नाही, कारण मग शेव तेलकट होईल. म्हणजे ह्या काही महत्वाच्या टिप्स ते अगदी घेण्यासारखे असतं की मोहन म्हटलं की आपण कधी कधी जास्त तेल घालतो आणि असं आपल्याला वाटतं की जास्त तेल गरम पडलं म्हणजे ती जास्त कुरकुरीत होईल, तर तसं नसतं. ती तो पदार्थ मग तेल पिऊन निघतो. बरोबर ना? बरेच जण सोडा घालतात, पण मला पर्सनली सोडा मी जितका अवॉइड करायचा तितका सोडा करायलाच पाहिजे. आणि तेल असं छान तापलेलं आहे, ह्याच्यात घालू. मला ना लहानपणी असं आई जेव्हा असं तेलाचं मोहन द्यायची ना खूप आवडायचं वगैरे, असं फेस व्हायचं. आणि ते आता हे तेल पहिल्यांदा चमच्याने मिसळायचं आणि मग ते हाताने मिसळू शकतो, कारण सुरुवातीला कडक आहे ना, गरम आपल्याला हाताला चटके बसतील ना. सरिता, मला सांग लहानपणीची एखादी दिवाळीची आठवण. दिवाळीची आठवण ती फराळा बाबतीचीच आहे. कारण मला आठवतंय की माझी आजी आहे ना करंज्या खूप छान करते. तर मला आठवतंय की माझी आजी दिवाळीमध्ये करंजी करायची असेल तर कधीच मैदा नाही वापरायची, ते रव्याचा वापर करायची. आणि मग मी सगळ्यात लहान घरात, आणि मग आजी मलाच घ्यायची, चल ये माझ्या मदतीला. मग मी फक्त आजी म्हणाल ते करायची. माझी आजी खूप रागीट होती आणि मला ना तिच्या बरोबर असं काही करायचं म्हणलं की भीती वाटायची, अरे ही रागवेल का. पण दिवाळीचे पदार्थ करताना मात्र मी आवर्जून आजीपाशी घुटमळायचे, कारण मला ते खूप आवडायचं की ती रवा अशी चेचून घेते पाटावरवंट्याने आणि मग ते त्याला एकदम मऊ करायचं. म्हणजे आधी तो असा खरखरीत असतो. मग मी ते खूप ऑब्झर्व करायचे. आणि कदाचित तेव्हाच मला कुठेतरी कुकिंगची आवड होती, पण ती मला, ते म्हणतो ना आपल्याला समजत नाही, बरोबर, उमजत नाही आपल्याला, तसं काहीसं झालं. आणि आता ते म्हणतो ना आपण की आपले गुरु आजी आई वगैरे ते आता हळूहळू मग कुठेतरी आपल्याला आपल्या कामामध्ये मदत करतात. तर याला आता मी ना हाताने चोळून घेते, म्हणजे तेल असं सगळीकडे छान लागलं की शेव एकसारखी होते. तर आता याच्यात आपल्याला जनरली आपण नॉर्मल शेव करायची तर पाणी घालतो, पण आपल्याला टोमॅटोची प्युरी घ्यायची. टोमॅटो कच्चे सुद्धा तुम्ही बारीक करा, पाणी न घालता बारीक करा आणि ते गाळून घ्या. पण ज्यावेळी आपण ते थोडेसे उकळून घेतो, साल निघेपर्यंत उकळायचे आणि मग बारीक करून गाळायचे, कारण त्याने रंग छान येतो. आता इथं आपल्याला लागेल तशी, इथं मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत.
आणि याच्यातल्या गुठळ्या मोडायच्या. तुम्ही चमच्याने पण करू शकता, पण त्याने गुठळ्या नीट मोडल्या जाणार. आणि ह्यानी कलरही छान येतोय, हो. दिसतो इकडे. कच्चे टोमॅटो घेतले तर कलर थोडासा कमी येईल. आणि मला वाटतं कच्चे टोमॅटोनी तो थोडासा आंबटपणा पण जरा जास्त राहतो, तो मोडण्याकरता पण आपण ही ब्लांच करून घेतो, त्यांनी फायदा होतो नाही का. तर सरिता हे झालेलं आहे मला वाटतं छान असं. फक्त काय आहे ना, हे पीठ थोडंसं, आता बेसन चिकट असतं ना, थोडा तेलाचा हात घ्यायचा, म्हणजे मग व्यवस्थित गोळा करता येतो. आणि हे इतपत असं सैल आहे, खूप घट्ट नाही ठेवलं चकलीसारखं, किंवा याच्यापेक्षा थोडं पातळ असलं तरी चालतं. हो बरं. आता इथं सोऱ्या आहे, सोऱ्याला मी शेवेचा साचा लावलाय. बरोबर. आता अजून एक टिप, साचा असतो ना त्याला ठोकल्यानंतर जी खरखरीत बाजू असते ना ती बाहेर करायची सोऱ्याच्या, आणि जी मऊ बाजू आहे ती आतमध्ये. ही माझ्या आईने दिलेली टिप आहे, आजीची नाहीये ही. म्हणजे रेसिपी बरोबर किती सगळ्या टिप्स आम्हाला, म्हणजे तुम्हाला हे सगळे दिवाळीचे बोनस आहेत. तर याचा आता रोल करायचा आणि सोऱ्यामध्ये भरायचा. मग तुमचा सोऱ्या लहान मोठा असेल त्याप्रमाणे. आणि आईने सांगितलेली अजून एक टिप सांगते की शक्यतो एकच मोठा गोळा घ्यायचा. मग चकली असेल किंवा शेव असेल म्हणजे मग तिचे तुकडे पडत नाहीत. शेवेला तरी चालतं, पण चकलीला ती काळजी घ्यायची. तर आता मला अंदाज आला नाही गप्पा मारता मारता, पण मी 2 वेळा भरतीये. पण ठीक आहे, चांगलं दाबून भरायचं म्हणजे मध्ये एअर राहत नाही आणि व्यवस्थित शेव पडते, छान अशी शेव पडते. तर हे भरलंय याच्यामध्ये आपण. आता शेव करताना कधी पण ना, ज्यावेळी आपण घाणा सोडतो, मी हे तुम्हाला सांगायची गरज नाही, डेफिनेटली मलाही शिकायला मिळते आणि छान छान टिप्स पण पण ऑडियन्ससाठी शेव करताना गॅस थोडा मोठाच ठेवायचा, कारण शेवेचं पीठ थोडं पातळ असतं आणि ज्यावेळी आपण घाणा सोडतो त्यावेळी त्या पाण्याचं प्रमाण पिठामध्ये जास्त असल्यामुळे तेल पटकन थंड होतं आणि मग शेव अशी मऊ होते किंवा तेलकट होते, तेल जास्त धरते. म्हणून शेवेचा घाणा सोडताना गॅस मोठा ठेवायचा. तेल खूप कडकडीत नाही, तेल मध्यम गरम करायचं, गॅस मोठा ठेवायचा आणि घाणा सोडला की मग मध्यम करून तळून घ्यायची. महत्वाची टीप आहे की आधी गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर मंद करायचा. आपण काय करतो, गॅस मोठा करतो आणि पटपट रेसिपी करण्यासाठी ते मोठंच ठेवतो, तर तसं करायचं नाहीये, कारण कुकिंग हे पेशन्सचं काम आहे. आणि सोऱ्या पण आपल्याला त्याच्यासोबत गोल गोल फिरवायचा, वरून जसं जसं फिरवतोय आपण तसं तसं. ते शेव बघा किती छान फुलली ना टाकल्यावर, मस्त कलरही सुंदर आलेला आहे. जेवढी हवी तेवढी शेव घ्यायची. आता शेव थोडीशी अशी सगळी तळली गेली की गॅस आपण मध्यम करूया, झाऱ्या अलगद घालायचं आणि आता दुसऱ्या बाजूने फार अशी तळायची गरज नाही. आपण 1 मिनिटभर तळून घेतलं मंद आचेवर तरी चालतं. आता आपण हे काढून घ्यायचं का? ओके. आणि टोमॅटो शेव आहे त्यामुळे रंग असा थोडासा लालसर येतो. तर आपण बाकीची पण करून घेऊया. सरिता मला सांग, आता तू सेलिब्रिटी शेफ आहेस, तर तू मार्केटला जाते किंवा कुठे शॉपिंग करायला कुठे गेली आणि असं रस्त्यात असं कोण म्हटलं, अरे सरिता मॅम सरिता, कसं वाटतं? गंमत सांगते, काय इन्सिडेंट झाला होता. आम्ही चाललो होतो कारमधून आणि मी त्या दिवशी मागे बसले होते, माझा मुलगा पुढे होता आणि एक लेडी तिच्या नवऱ्यासोबत 2 व्हीलरवर, तिची 2 लहान मुलं आणि ती बसून चालली होती. ती मला हाय हाय करते. म्हणलं मी ह्यांना ओळखत नाही, हे मला का हाय करतायत? आणि मग मी म्हणलं नाही माहिती. तर माझा मुलगा म्हणला, अगं मम्मा ती तुझी सबस्क्रायबर असेल. मग मला रिअलाइज झालं की मे बी असू शकतं. आणि थोड्याच वेळात मला कॉमेंट आली की ताई तुम्ही मला आत्ता दिसल्या होत्या आणि मला खूप आनंद झाला वगैरे. पण खूप भारी वाटतं, ती फिलिंग खूप छान आहे, खूप छान. आणि याच्यात ना आता मी पापडीचा साचा लावलाय, आपण थोडी पापडी पण करून घेऊ. चिवड्यामध्ये असते ना, ती छान वाटते खायला. पापडीचा मात्र फार जास्त घाणा नाही द्यायचा, कारण ती पटकन नाही तळली जात ना म्हणून. तर आपण शेव केली आहे, पापडी केली आहे आणि आता फोडणी करायची. ओके. तर आणि गंमत सांगते, फोडणीसाठी लसूण सोलायची गरज नाही. लसूण सोलायचा सगळ्या बायकांना कंटाळा येतो आणि याच्यामध्ये तर लसूण असाच घ्यायचा, कारण तो सालीचाही तळर छान लागतो ना चिवड्यामध्ये. तर आता मी, मला वाटतं हे लसूण ठेचून देते तुला, फक्त ठेचायचा फार असा, आणि तू ह्याची तयारी कर. आता तोपर्यंत मी काय करते, ही शेव आणि पापडी चुरून घेते, कारण आपल्याला चिवडा करायचा आहे. आता मी इथे एक प्रश्न विचारते, नवीन जे युट्यूब चालू करतात, चॅनल चालू करतात, तर त्यांना काय सल्ला देशील? आता युट्यूब चॅनल स्पेसिफिकली फूड बद्दल असेल किंवा कुठला पण चॅनल असेल, तर मला एकच सांगायचं की
पहिल्यांदा एकतर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. बरोबर. याने केलं, तिने केलं, ती करते आणि तिला पैसे मिळतात म्हणून नाही चालू करावं. कारण आपण काहीतरी शिकवतोय, आपलं स्किल दाखवतोय, त्यामुळे इंटरेस्ट असेल, तुम्हाला खरंच जमतंय तर नक्की चालू करा. कन्सिस्टन्सी ठेवली, 1-1.5 वर्ष तरी द्या तुमच्या चॅनलला. जसं बाळाला आपण थोडंसं चालायला वेळ देतो तसं. महत्वाची टिप Yes. अगदी इम्पॉर्टंट. तर आता मी इथं पापडी चुरली आहे. शेवेचे पण जे घाणे आपण काढलेले ते पण चुरून घेऊ. तुम्हाला फक्त अशी जरी खायची असली तरी पण चालेल शेव. तर आता हे लसूण मी सगळे ठेचून दिलेले आहेत तुला. तर आपण हे तळून घ्यायचंय. पण मी काय करते माहिती का, की तेलामध्ये थोडंसं मीठ घालते, अगदी 2 चिमूट. त्याने काय होतं, शेंगदाणे अळणी लागत नाही. आणि आता आपण याच्यात शेंगदाणे तळायचे. शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. जवळपास 1 पाव कप किंवा त्यापेक्षा अजून जास्त असेल आपल्याला. आणि आता गॅस कमी करायचा आहे आणि याला छान कुरकुरीत असं तडतड आवाज येईपर्यंत तळायचं. स्किन थोडीशी हे होते ना, ब्राऊन होतो, डार्क असा, थोडंसं सालवरचं सुटतं, तेव्हा आपण हे करायचं. आता हे काढून घेऊ. छान कुरकुरीत झाले, तसं तडतडलेत. लसूण पण मस्त कुरकुरीत तळून घ्यायचा. कारण लसूण जर नीट नाही तळला गेला तर मग लगेच चिवडा मऊ पडतो. कारण त्यातलं मॉइश्चर सगळीकडे पसरतं आणि मऊ होतं. जेव्हा कुठलाही पदार्थ कुरकुरीत करायचा आहे ना, त्याच्यात जे काही आपण मॉइश्चर असलेल्या गोष्टी वापरतो तर त्या छान तळल्या गेल्या पाहिजे. बरोबर. तर आता कढीपत्ता तळून घेऊ. कढीपत्ता सुद्धा तुम्हाला जसा जितका पाहिजे तेवढा. बरं, मला असं सांग की तुला जेवण बनवायला तर आवडतंच. तसं जेवण म्हणजे तू फूडी आहेस का, खायलाही आवडतं का? मला वडापाव खूप आवडतो. आणि घरामध्ये म्हणाल ना तर मला असा कुठला स्पेसिफिक पदार्थ असं नाही की मला हेच आवडतं. आईच्या हातचे धपाटे आवडतात, म्हणजे खायचे धपाटे. आणि तसं बघायला गेलं ना तर आता समजा मी तुमच्या घरी आले ना, तुम्ही जे काय मला असं तुमच्या हातून बनवून द्याल ते आवडतं. म्हणजे आपल्याला करून 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 इतकं नको वाटतं की जेव्हा कोणी असं आयतं वरण भात जरी साधा दिला तरी आवडतो. गॅस बंद करून डायरेक्ट ह्याच्यात काढू. हो चालेल. हो ठीक. आता याला आपण या चिवड्यामध्ये काढून घेऊ. म्हणजे एकदा तुमची शेव तयार असेल तर तुमचा झटपट चिवडा बनतो. बरं, आता हे याच्यात मिसळून घ्यायचं तुम्हाला जसं हवं तसं. लसूण आवाज छान येतो ना, लसूण कुरकुरीत. आणि याला आता टॉस करून मिसळून घ्यायचं. आता तुम्हाला याच्यात जर चाट मसाला घालायचा आहे किंवा अजून थोडंसं तिखट पाहिजे तर वरून थोडंसं तिखट घातलं तरी चालेल. मस्त अशी चटपटी अशी रेसिपी झालेली आहे. आणि आज माझं भाग्य की मी आज टेस्ट करणार आहे. तर हा चिवडा तयार झालेला आहे. आणि आता म्हणजे परीक्षा संपलेली आहे, आता रिझल्टची वेळ आहे. मला चाखून सांगा कसा झाला. म्हणजे मार्क द्यायचे आता मला. एकेकाचा आस्वाद घेते मी. शेंगदाणे खाल्लेलं आहे, मस्त लागतं, त्याला मीठही लागलेलं आहे. पापडी आणि शेव एकच आहे, सुंदर आहे. त्याचा ते टोमॅटोचा जे आपण प्युरी टाकलेला आहे त्याचा स्वाद म्हणजे आस्वाद लागतोय. ओवा लागतोय मला, तिखटही लागते. आणि ओव्याची मला अजून एक टीप द्यायची आहे की समजा तुम्ही बारीक शेव करताय तर ओवा कुटून घातला किंवा ओव्याची पावडर घातली तरी चालेल. कारण जर तुम्ही आत्ता ओवा असाच घातला आणि बारीक शेव करायला गेला तर ती पडणार नाही, ती त्या होल्स मध्ये अडकून बसेल. म्हणजे ही अगदी 1 नंबर महत्वाची टीप आहे. नाहीतर म्हणाल तुम्ही छान अशी शेव पाडली आणि आमची का नाही बाबा. आम्ही थोडासा मोठा होलचा साचा वापरला होता. तर अतिशय सुंदर असा चिवडा झालेला आहे. मी ह्याचा नंतर आस्वाद घेत घेत खाणारच आहे. पण अजून एक परीक्षा बाकी आहे, तर मी तुला काही पटापट असे प्रश्न विचारणार आहे. अजून एक परीक्षा. येस. बरं, घरचं फूड की स्ट्रीट फूड? घरचं. पाणीपुरी की शेवपुरी? पाणीपुरी. आणि मिसळपाव का पावभाजी? दोन्ही, पण मिसळपावला प्रेफरन्स फर्स्ट. आईने शिकवलेला पहिला पदार्थ? शेवयाची खीर. आणि वडापाव की बर्गर? वडापाव. हो. आणि एखादं कम्फर्ट फूड? वरण भात आणि तूप आणि त्यावर लिंबाची फोड मस्त. आणि एखादं म्हणजे आता हे शेफ, कुठचा शेफ आवडतो, म्हणजे प्रेरणास्थान तुझं कुठचं आहे? तुम्ही तर आहात, माझी आई आहे. पण प्रोफेशनली बघायला गेलं किंवा आता सगळ्यांना माहित असलेले विष्णू मनोहर. हो. त्यांच्याकडून मी खूप शिकले. ज्यावेळी माझ्यासोबत कोणी नव्हतं, आई पहिल्यांदा कुकिंग मधली गुरु आणि आई नसताना टीव्हीवरचे ते गुरु. तर अशा प्रकारे छान अशी सरितानी आपल्याला रेसिपी दाखवलेली आहे. टोमॅटो शेव आणि प्लस चिवडा पण दाखवलेला आहे त्याच रेसिपीपासून. तर तू इथे आली आणि छान अशा रेसिपी आम्हाला बनवून दाखवल्यास. म्हणजे एका पदार्थापासून आम्हाला 2 पदार्थ मिळालेले आहेत. तर हे तुम्ही करून बघायचे तर जरा तूच आमच्या प्रेक्षकांना सांग. तर सरिताज किचनचे जे ऑडियन्स आता हा व्हिडिओ बघत असतील, तुम्ही मला फॉलो करताच, पण
अर्चना ताई यांना मी खूप आधीपासून फॉलो करते. त्यांचं बोलणं मला खूप आवडतं आणि आम्ही आज भेटलेलो आहोत आणि त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. तुम्हालाही अशा छान छान रेसिपी शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे रुचकर मेजवानीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि आम्हाला कमेंट्समध्ये सुद्धा सांगा की आमचा कोलॅब तुम्हाला कसा वाटला. आज मी करणार आहे कोथिंबिरीचा चिवडा. गॅस ऑन करूया. इथे आता 3 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचंय. इथे 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेऊया. 2 टीस्पून एवढं जिरं घालायचंय. जिरं छान फुललंय. आता आपण ह्याच्यात हिंग घालून घेऊया. आता इथे 2 जुड्या कोथिंबीर घेतलेली आहे. ती बारीक चिरलेली नाहीये, अशी साधारण जाडसर अशी चिरून घेतलेली आहे. ती कोथिंबीर घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करूया. इथे आता पाव चमचा एवढी हळद घालून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय. मिक्स करूया. हळद आणि मीठ आपण कोथिंबीरीतलं सगळं पाणी सुकल्यानंतर घातलेलं आहे. पुन्हा आपण आता हे छान परतून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता कोथिंबीरीतलं सगळं मॉइश्चर गेलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालणार आहोत. बेसन आपल्याला एकदम टाकायचं नाहीये, एक एक चमचा करूनच आपल्याला टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स झालं की पुन्हा अजून 1 चमचा आपण बेसन घालूया. मीडियम गॅसवर आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे. जर इथे गुठळ्या झाल्या असतील तर त्या मध्ये मध्ये आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत आणि परतत राहायचं आहे. अजून 1 चमचा बेसन घालूया. इथे आपण 7 ते 8 टेबलस्पून एवढा बेसन घातलेला आहे, एक एक चमचा करून, आणि हे छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. 1 वाटी सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे, ते घालून घेऊया, म्हणजे ते सुद्धा याच्याबरोबर छान भाजलं जाईल. अशा रीतीने आपलं हे खोबरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे आणि आपला कोथिंबिरीचा चिवडा तयार आहे. हा थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यात तळलेली चण्याची डाळ आणि शेव मिक्स करायची. आपला चिवडा थंड झालेला आहे. आता ह्याच्यात आपल्या आवडीप्रमाणे आपण ही तळलेली चण्याची डाळ आणि शेव घालून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपला कोथिंबिरीचा चिवडा रेडी आहे. अशा तऱ्हेने आपला कोथिंबिरीचा चिवडा तयार आहे. तुम्ही नक्की करून बघायचं आहे. घरच्यांसाठी, पाहुण्यांसाठी, सगळ्यांना नक्की आवडणार आहे. आज तुम्हाला मी दाखवते बटाट्याचा चिवडा. बटाट्याचा चिवडा करायचा म्हटलं तर बटाटा हा आलाच. तर बटाटा काय केलं मी, सालं काढून घेतलंय आणि जाड्या जाड्या किसणीने ते किसून घेतलेले आहेत. पातळ नाही घ्यायचेत, नाही तर मग ते एकदम साफ सुरा होऊन जातो त्याचा. आता हे मी मस्लिन क्लॉथमध्ये घालणार आहे. मस्लिन क्लॉथमध्ये हे छानपैकी ह्याचं पाणी जे आहे ते टिपून घ्यायचं आहे आणि मग आपण ते तेलात घालणार आहोत ना, म्हणजे मग तेलामध्ये तडतड आवाज कमी येतो आणि कुरकुरीत होतात ते. जर पाणी असेल तर ते नरम होणार. तर आता हे झालेलं आहे. आधी गॅस सुरू करूया आणि चांगलं तेल तापून घेऊया. बघूया तेल तापलंय का. तेल तापलेलं आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये हे तळून घेऊया. थोडं थोडं टाकायचं आहे, सगळं टाकायचं नाही एकाच वेळेला.
हे झालेलं आहे छान कुरकुरीत. आता आपण हे काढून घेऊया आणि अशा प्रकारे बाकीचे पण तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आपले बटाटे किसलेले तळून झालेले आहेत. आता आपण हे एक एक करून सगळं तळून घ्यायचं आहे. खोबरं घेते मी अगोदर ह्या झाऱ्यामध्ये. मी ह्या झाऱ्यामध्ये खोबरं घातलेलं आहे बारीक चिरलेलं, आणि जर आपण डायरेक्ट तेलात घातलं की ते जास्त करपणार, म्हणून मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर असंच आपण तळून घेणार आहोत. थोडंसं गुलाबी रंगावर करायचं आपल्याला. आता हे आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आधी मी काजू आणि मनुका एकत्र घेते. काजू काढून घेऊया आपण आता. आणि आता आपण मनुका फ्राय करून घेऊया. आता आपण शेंगदाणे करून घेऊया. हे पण झालेलं आहे. शेंगदाणे पण आपण काढून घेतलेले आहेत. आता मिरची आणि कढीपत्ता आपण एकत्र टाकणार आहोत. मिरची आणि कढीपत्ता पण आपण तळून घेतलेला आहे. आता हे सगळं मिक्स करायचंय. आता आपण ह्या चवीप्रमाणे मीठ घालूया. पिठी साखर घेतली इकडे. आता आपण हे टॉस करून मिक्स करायचंय. आणि अशा प्रकारे आपला सगळा बटाट्याचा चिवडा मिक्स झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण बटाट्याचा चिवडा चक्क घरी बनवलाय. तर तुम्हीही करून बघायचंय. पोह्यांचा चिवडा काय करायचं? सुरुवात कशापासून? पोहे घ्यायचे. बरं, पोहे काय घेतलेत, पातळ का जाडे? पातळ पातळ. हे घ्या, मी गॅस चालू करते. हे घ्या, किती घेतले जरा पाव सांगा. किलो पोहे. पाव किलो पातळ पोहे घेतलेत. मला कालथा द्या. आणि हे मंद गॅसवर मंद गॅसवर जरा भाजायचं का? भाजायचं. हा, तरीच ते मी म्हणते की आम्ही असं मोठ्या गॅसवरती फटाफटा करतो, तर ते असं पटकन तुटतात कसे. म्हणून ही मंद ट्रिक होती काय, सांगत नाहीत. हे पोहे भाजणं हेच महत्वाचं आहे याच्यात. तेच हळूहळू बंद करून हे छान भाजले पाहिजे, तरच तो चिवडा छान होतो. नाही तर मला वाटतं तो नरम पडतो ना. आता मस्त पोहे भाजून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आता काय करायचंय पुढे? कढई इकडे ठेवते. हे आपल्याला तळायचं. तळायचंय का? बर, कढई इथे ठेवूया. गॅस चालू करू. वहिनी, आपण हे तेल किती घेतलं जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा ना. 2 वाट्या तेल घेतलं. तेल तापलेलं आहे. शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे साधारण किती घेतले तुम्ही? 100 ml. हे घ्या आणि तळा तुम्ही शेंगदाणे. कारण ते कसे आणि कितपत तळायचे ते मला माहित नाही ना, कारण मी नसताना तुम्ही तळतात ना, म्हणून मला आज बघायचे ते कसे तळतात ते. बघा, शेंगदाणे तळून झालेले आहेत. ते आपण काढून घेऊया. मस्तपैकी लालसर रंग आलेला आहे त्याला. आता ह्याच्यानंतर काय? खोबरं घ्यायचं. सुकं खोबरं 1 वाटी घेऊ. ते पण असं लालसर रंग. हो, लालसर. आता चणा डाळ घेऊया. म्हणजे ह्या डाळ्या आपल्या. हो, डाळ्या ह्या किती घेतल्या आपण वहिनी? 50 ग्रॅम. 50 ग्रॅम घेतल्या. तुम्हाला इकडे ह्या वहिनी थोड्याशा सिरियस वाटतात, कारण त्या आजच आल्यात ना कॅमेऱ्यासमोर, पण घरी मला ओरडत असतात आणि एवढ्या विनोदी आहेत ना
ती क्षणाक्षणाला हसवत असतात. हे छान तळून घेतलेलं आहे आपण. म्हणजे सगळं आपण जे घेतो ते व्यवस्थित तळावं लागतं. आता फायनल पार्ट म्हणजे फोडणीचा. आता आपण गॅस बंद करून घेऊया. धणे टाका पहिले. 2 टीस्पून धणे, राई, 1 टीस्पून राई, कढीपत्ता, कढीपत्ता साधारण 20 ते 25 पानं, हिरवी मिरची साधारण किती आहे? 4 ते 5. अर्धा चमचा हळदी पावडर, आता मिरची चांगली तळून घेतली पाहिजे. म्हणून ती मिरची आपण चिवड्यातली ना काही काही लोक बघा मिरची अगदी वेसून म्हणजे ती खातात, कारण ती तळलेली असते त्यामुळे छान कुरकुरीत मस्त लागते. आपली फोडणी तयार झालेली आहे. आता पोह्यात घालू. द्या मी घालू. ह्याच्यात आता मीठ आणि साखर. साखर किती? साधारण चवीप्रमाणे थोडीशी. आता चवीपुरती मीठ. आता हे मिक्स करायचं. बरोबर. असं याने नाही करायचं, पोहे तुटतात. हा, मग हे कोणी सांगायचं आणि हे कोणी दाखवायचं? हलवायचं. ही महत्वाची टीप असते. हे मला सांगितलं नव्हतं कधी. असं जड आहे ना म्हणून मला दिलं. बरोबर आहे का? जमतंय का? हो वहिनी, किती वेळ थांबायचं का? हो थांब. हा, कारण जरा वजन आहे या भांड्याला. आता आपण काढून काढून घेऊया. आता ते ह्याच्याने काढायचं चालेल. चालेल. हो, हळू काढा आपण पोहे. मस्त असं छान दिसतंय. तोंडाला असं पाणी सुटलंय. असा पण त्याचा चिवडा मस्त होतो. आज आपण बघणार आहोत नाशिकचा चिवडा. तर चला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी कढई ठेवली आहे गॅसवर. आपण गॅस ऑन करून घेऊया. आणि आता मी यामध्ये थोडंसं तेल घालते, अगदी 1 टीस्पून वगैरे, कारण आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत. धने इथे मी 2 ते 3 टीस्पून घेते. 1 ते 2 चमचे तीळ. त्यानंतर इथे मी 1 टीस्पून जिरा घेते. आता आपण यामध्ये दगडफूल घालूया. ते पण मी 1 चमचा घेते. त्यानंतर इथे दालचिनी घेते मी. दालचिनीचा आपण 1 तुकडा अर्धा घेणार आहोत, तो मी इथे टाकते. 10 ते 15 लवंगा. मिरे सुद्धा मी 10 ते 15 घेतलेत. आणि शेवटी आपण घालणार आहोत 3 ते 4 तमालपत्र म्हणजेच तेजपान. आता आपल्याला हे छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं. आपण तेल ऑलरेडी टाकलं होतं. एक छान असा सुगंध सुटेपर्यंत आपण याला भाजून घेऊया. आपल्या मसाल्यांना मस्त सुगंध आलाय. आता आपण गॅस बंद करूया. आणि आता हे मसाले मी प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेते. मसाला माझा मस्त भाजला गेलाय आणि सुगंधही छान येतोय. याला मी 5 मिनिटं थंड होऊ देते आणि मिक्सरमधून बारीक करून लगेच येते. आलेच. मस्त सुगंध येतोय मसाल्याला आणि माझा झालाय बारीक मसाला. तो मी इथे ठेवते. आता मी गॅस ऑन करते आणि कढईत आपण घालूया 2 ते 3 चमचे तेल. आता आपलं तेल गरम होत आहे तेव्हा मी इथे शेंगदाणे घालते. शेंगदाणे मी इथे 1 वाटी घेतली आहे, ते आपण घालूया यामध्ये. आपण अगोदर शेंगदाणे छान भाजून घेऊया. खरं तर क्वांटिटी आता माझी फार नाहीये, पण जर तुम्हाला 1 किलो किंवा 2 किलोचा चिवडा जर करायचा असेल ना, तर तेव्हा तुम्हाला हे सगळे इन्ग्रेडियंट्स वेगळे वेगळे भाजावे लागतील. तेवढं मात्र तुम्हाला एक लक्ष ठेवावं लागेल. आता आपले शेंगदाणे छान भाजले जात आहेत, तर अशाच वेळेस मी इथे डाळ्या टाकते. 1 वाटी घेतले ते सुद्धा पण आता भाजून घेणार आहोत यामध्येच. आता डाळ्या सुद्धा आपलं छान भाजलं जात आहे. आता मी खोबरं टाकते. खोबरं सुद्धा मी इथे बारीक काप करून घेतलेत आणि ते आपण 1 वाटी घालते. बारीक पेक्षा थोडे जाडसर ठेवलेत, कारण ते खाताना छान लागतात, म्हणजे मला आवडतात. आता ते सुद्धा आपण छान भाजून घ्यायचे. आता आपल्या डाळा खोबरं यांचा रंग सुद्धा चेंज झालाय. आता मी गॅस बंद करते आणि यामध्ये आपल्याला टाकायचे सुकलेले कांदे. हे बाजारात इझिली अवेलेबल आहेत आणि हे लवकर भाजल्या जातात, म्हणून मी गॅस बंद केलाय. ते सुद्धा मी 1 वाटी घेतलाय. आता त्याला पण आपण भाजून घेऊया.
आता आपण यामध्ये आपले बाकीचे मसाले घालणार आहोत. एक छोटा चमचा हिंग घ्यायचा आहे आणि मी गॅस बंदच ठेवला आहे, नाहीतर आपले मसाले सुद्धा जळतील. त्यानंतर आपण घेणार आहोत हळद, अर्धा ते 1 चमचा घालूया. त्यानंतर लाल तिखट घेतलंय, हे 2 ते 3 चमचे तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. मी इथे 2.5 चमचे घेतलेत आमचूर पावडर. त्यानंतर अर्धा ते 1 चमचा चाट मसाला घ्यायचा आहे. काळं मीठ घेऊया अर्धा चमचा, 2 चमचे पिठी साखर, चवीप्रमाणे मीठ. आपण यामध्ये ऑलरेडी काळं मीठ घातलंय, त्यामुळे जरा बेताने घालायचंय. कमी झालं तर आपण वरतून घालू शकतो. त्यानंतर आपला जो मसाला आपण बारीक केला होता तो आपण यामध्ये घालणार आहोत. तो मी घेते 3 चमचे भरून घेते अगदी. आता आपण हे सगळे मिक्स करून घेऊया. आता आपले मसाले मिक्स करून झालेत. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत भाजके पोहे. हे बाजारात इझिली मिळतात. तर हा भाजक्या पोह्यांचा चिवडा असतो, नाशिकचा चिवडा, तो मी यामध्ये घालते. हा मी इथे जवळपास 1 पाव घेतलाय, तो आपण घालूया यामध्ये. आणि इथे तयार झालाय आपला नाशिकचा चिवडा. मी जरा टेस्ट करून बघते एकदा. गरम आहे. एक नंबर, मस्त झाला. पण थोडंसं तेल माझं कमी झालंय. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तेल नक्की ऍड करू शकता. मी चिवडा काढून घेते. आता या चिवड्यामध्ये ना जो आपण मसाला बारीक केला होता त्यामध्ये मिरे सुद्धा गेलेत आणि लवंगा सुद्धा गेलेत, जे दोन्ही सुद्धा तिखटपणा वाढवतं. त्यामुळे ना जेव्हा आपण तिखट घालतो तेव्हा मात्र जरा विचार करूनच घाला, नाही तर अगदी तिखट होईल. आणि मेन गोष्ट म्हणजे ना, नाशिकला यामध्ये कोकम वाळवून त्याची जी पावडर करतात ना ती खरं तर टाकतात, पण ती आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी यामध्ये आमचूर आणि चाट मसाला घातलाय. आणि आपण पाव किलो भाजके पोहे घेतले होते आणि जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागलं ना ते सगळं मिळून आपला हा अर्धा ते पाऊण किलो चिवडा तयार झालेला आहे. आणि यापेक्षा जर तुम्हाला जास्त क्वांटिटी बनवायची असेल, म्हणजे 1 किंवा 2 किलो, तर जेवढेही इन्ग्रेडियंट्स आपण घेतले आहेत ना त्याचं डबल प्रमाण करून घ्यायचं आहे. आणि इथे तयार आहे नाशिकचा चटपटी तसा फेमस चिवडा, ज्याला कोंडाजी चिवडा सुद्धा म्हणतात. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल एकदा करून बघा. लसूणी शेव चिवडा. आपण सुरुवातीला काय करायचं, इकडे मी एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या घेऊया. त्यानंतर ह्याच्यात घेऊया आपण अर्धा टीस्पून हळदी पावडर, 1 टेबलस्पून प्युअर घी आहे, आणि थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ, हे चवीप्रमाणेच घालायचे. आणि आता आपण ह्याला झाकण देऊया आणि मी हे वाटून घेऊन येते. हे असं छान अशी पेस्ट झालेली अगदी गंधासारखी. आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया. एका बाउलमध्ये आपण हे जे वाटलेलं आहे ते घालूया. आधी अगदी छान अशी पेस्ट करायची आपल्याला. त्यात थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता ह्यात आपण घालूया 2 कप चण्याचं पीठ, 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ, थोडासा कुरकुरीतपणा याला, आणि पुन्हा थोडंसं मीठ. आता हे आधी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यात काय जरा गठ्ठे बिठ्ठे असतील ते काढून घ्यायचे आपण. हे मिक्स होतंय तोपर्यंत आपण गॅस सुरू करूया आणि ही कढई आहे जी इथे ठेवून देऊया आणि गॅस स्लो करूया थोडासा. आता आपण ह्यात 1 टीस्पून लाल तिखट घालूया आणि पुन्हा मिक्स करूया आणि पीठ मळून घ्यायचंय. आता पाणी घेऊया. आता आपण ह्यात थोडंसं तेल घालूया, म्हणजे 2 चमचे. आणि आता हे छान असा गोळा करून घ्यायचंय. हे छान मळून झालेलं आहे. इथे आपण सोऱ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शेवेची जाळी घेतलेली आहे. आणि आता आपण शेव करायला घेऊया. जाळी शेव असते ती घ्यायची आहे आणि आपण आता ही आत घालूया, असं लावून टाकूया. बघा इथे जाडी शेव घेतलेली आहे मी. आणि आता आपण तेलही तापलेलं आहे, तर आपण आता शेव पाडून घेऊया. आणि हे असंच ठेवायचं आहे. जराशी शेव अशी वरती आली की मग आपण त्या झाऱ्याने उलटून घेणार आहोत. व्हायची ती छान, नंतर पलटून घ्यायची. ह्याच्यापेक्षा तुम्ही बारीक जाळीही घेऊ शकतात, पण ही छान अशी जाड असेल तर आपल्याला खायला छान लागते. आता ही झालेली आहे, आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण बाकीची पण शेव जी आहे ती करून घेऊया.
शेव तयार आहे. आता आपण पापडी करून घेणार आहोत. सेम साच्यामध्ये, फक्त मी चकती बदललेली आहे. आता हे थंड होऊन द्यायचंय पूर्णपणे. सेम पीठ मी या साच्यामध्ये भरलेलं आहे आणि बघा पापडीची चकती टाकलेली आहे मी आता. आता आपण पापडी करून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया. शेव तळून झालेली आहे, पापडी तळून झालेली आहे. आता आपण काय करूया, इकडे मी चणा डाळ घेतलेली आहे, भिजत ठेवलेली साधारण 1 तास, आणि त्यातलं पाणी निथळून काढलेलं आहे. ते एका मी कपड्यावर घालते. त्यातलं पाणी थोडंसं काढून घेऊया. थोडं यातलं पाणी टिपून घेतलेलं आहे. आणि आता आपण काय करूया, ही जी चणा डाळ आहे ती पुन्हा या डिशमध्ये घालूया. अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ. हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहेत. हाताने मिक्स करा. छान असं मिक्स झालेलं आहे. आता हे आपण तळून घेऊया. डाळ छान अशी तळून झालेली आहे. आपण ती काढून घेऊया. जर तुम्हाला ही अशी नसेल करायची तर आपल्या डाळ्या मिळतात, त्या तुम्ही तळून घेतल्यात तरीही चालणार आहे. डाळ तळून झालेली आहे. आता आपण शेंगदाणे तळून घेऊया. लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत. किती इझी आहे बघा ही रेसिपी. हे पण काढून घेऊया. याच तेलामध्ये आपण कढीपत्ता घालूया. कुरकुरीत असं तळून घ्यायचे. शेव तयार आहे, पापडी पण तयार आहे. तर आपण आधी काय करूया, शेव कुस्करून घेऊया. आता पापडी घेऊया. आता पापडी पण थोडीशी चुरायची, जास्त नाही चुरायची. आता आपण हे वरखाली करायचंय. आता यात थोडंसं मीठ घालायचंय. ह्यात तुम्ही सेंदेव मीठ घातलं तरी चालणार आहे, पण मी साधंच मीठ घालते. थोडीशी लाल मिरची पावडर. आता आपण ह्याला नीट मिक्स करून घेऊया. असं केल्याने काय होतं की छान वरखाली सगळीकडे मीठ लागलं जातं. बघताय आवाज, मस्त कुरकुरीत आवाज येतोय. छान असा इकडे अरोमा पसरलेला आहे. सगळे मला खुणवत आहेत, ताई चहा मागूया आणि मस्तपैकी ह्या जो तुम्ही फरसाण बनवलेला आहे, लसूणी, शेव, चिवडा, त्याच्यावर फडसा वाढूया. आता मलाही बघायचं की काय कुरकुरीत झालंय ते. आवाज येतोय. शेव आणि चण्याची डाळ मस्त कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही हा करून बघायचा. जरा खाते आणि मग बोलते, कारण तुम्हाला डायलॉग ऐकायला येणार नाही. तर हा मस्तपैकी असा कुरकुरीत असा लसूणी शेव चिवडा मी तुम्हाला दाखवलेला आहे. ह्या दिवाळीला नक्की बनवायचं आहे. आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दीपावली.